रामकृष्ण हरी मंडळी, मी आपलं डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज मी खरोखर खूप मोठं घर दाखवते, 5 BHKचं असणार आहे आणि विशेष म्हणजे हा डुप्लेक्स आहे तसा। आणि बिल्डिंगचा जर आपण विचार केला तर हे समतानगरला दोस्तीच्या शेजारी एक बिल्डिंग आहे, जे ठाणा स्टेशनपासून जर विचार केला तर 3.5 ते 4 किलोमीटर अंतरावरती असणार हा डुप्लेक्स असणार आहे। आणि बिल्डिंगचं एज वाईज जर आपण बिल्डिंगच्या वयाचा जर विचार केला तर बिल्डिंगचं वय हे साधारणतः 2001ला याची सोसायटी झालेली आहे आणि बनलेली बिल्डिंग धरा 2000ची बिल्डिंग, 2000ला बिल्डिंग तयार झाली, 2001ला सोसायटी झाली। अशा पद्धतीची ही इतक्या जुनी वर्षी बिल्डिंग असणार आहे। आणि सर कार्पेटचा जर आपण विचार केला तर साधारणतः 1700 ते 1800 कार्पेट असणारा हा 5 BHKचा डुप्लेक्स तुम्हाला इथे ह्या वर्तकनगर म्हणा किंवा समतानगर लोकेशनला हा मिळू शकतो। सोसायटी जर बघितली तर सोसायटीमध्ये स्विमिंग पूल सोडून दुसरं काहीच नाही आणि चांगले चांगले लोक ह्या बिल्डिंगमध्ये राहून खरं तर गेलेले आहेत। आणि विशेष म्हणजे हा जो फ्लॅट पण आहे ना, हे जे घर आहे ना, या घरात हवा प्रचंड आहे। कारण की तुम्ही जर बघितलं की हवा तर हे बघा, हे पडदे आहेत ना प्रॉपरली हलत आहेत। आणि याच्या पाठीमागचं पण एक कारण हे आहे की हे पश्चिम दिशेला ही खिडकीच आहे। पश्चिम दिशेला खिडकी असल्या कारणाने हे पडदे म्हणजे थोडक्यात या घरामध्ये प्रचंड हवा जास्त तुम्हाला भेटण्याचं कारणच ते आहे। आणि जर आपण सरळ समोर जर बघितलं तर कुठेच काही रोकणं टोकणं विषय काहीच नाही आहे। कारण समोर जर या घरातनं बघितलं तर समोर तुम्हाला मामा भांजेचा डोंगर दिसतो वरती येऊरचा, आणि ते बघा आत्ता धुकं पडलेलं आहे किंवा हे जे डोंगर आहे हा तुम्हाला तुमच्या घरामध्ये एकदम नेट अँड क्लीन दिसतो अशा पद्धतीचं। आणि खाली जर बघितलं तर ह्याच कॉम्प्लेक्सची जी गार्डन आहे तर ही गार्डन तुम्हाला तुमच्या घरामधनं 100% दिसते। हवा मात्र घरामध्ये खूप चांगल्या पद्धतीची आहे, म्हणून तुम्हाला तेच म्हटलं की अशा पद्धतीचं हे घर आहे। याचा हा सगळ्यात पहिला हॉल आहे। हॉलवरती जर तुम्ही वरती जरी बघितलं तर वरती सुंदर असं त्यांनी फॉल सिलिंग वगैरे सुपर डुपर चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे। आणि ज्यावेळेला घराच्या आपण बाहेर जाणार आहात त्यावेळेला ईस्ट म्हणजे पूर्व आहे। आणि जर इथे आपण आलो तर तुम्हाला 1, 2, 3 आणि 4 असे तुम्हाला टोटल 4 फ्लॅट आणि 2 लिफ्टचं प्रावधान या बिल्डिंगमध्ये असणार आहे। आणि ज्यावेळेला आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत घरात तर हे मालक जे आहेत ह्या मालकांनी खरं तर ह्याला असं सेफ्टी डोअर म्हणा, हे डोअर म्हणा, हे सगळं नीटनेटकं करून घेतलेलं आहे। आणि मालक काय सध्या इथं राहत नाही, मालक दुसरीकडे राहतात, म्हणजे दुसऱ्या शहरात राहतात। मग तुमच्या इकडे TV युनिटसाठी जागा आहे आणि हा तुमचा चांगल्या पद्धतीचा असा मस्त प्रशस्त हॉल आहे, जिथे तुम्ही ह्या साईडला जरी बसलात तर तुम्हाला हवेचा आनंद इथे बसून नक्की घेता येईल। आणि हवेलाच बसण्यासाठी म्हणून त्यांनी इथे अशा पद्धतीचं एक सुंदर चांगल्या पद्धतीचा कट्टा बनवून घेतलेला आहे। आणि याच्यात तसं जर बघितलं तर असं सुंदर तुम्हाला खाली जरी बघितलं तुम्हाला गार्डन वगैरे प्रॉपर दिसतं ह्या पद्धतीचं आहे। आणि जर मग आपण ह्या हॉलमधनं जर आपण ह्या साईडला जर आलो तर ह्या साईडला आल्यानंतर तुम्हाला इथे सुंदर असं ओपन किचन सिस्टम चांगली दिसते। सगळं असं एकदम ओपन पद्धतशीर ठेवलेलं हे किचन आहे। आणि इकडे जर आपण आलो तर इथे बघा त्यांनी फ्रीज म्हणा, परत हे किचन का कडप्पा म्हणा, लाईट गॅसची पाईपलाईन म्हणा, इकडं परत स्टोरेजसाठी जागा वगैरे पण ह्या सगळ्या पद्धतशीर इकडे तुम्हाला व्यवस्थित ओपन किचन सिस्टीम आहे। वरती चिमणी लावलेली आहे। आणि ह्या साईडला जर आपण आलो तर इथे तुम्हाला प्रॉपर असं डायनिंगचा स्पेस आहे जेवायला बसायला। आणि इकडनं जर आपण आलो तर इथे तुम्हाला एक कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट पद्धतशीर आणि मोठं आणि चांगलं दिलं गेलेलं आहे, जे बाहेरचं कोणी आलं तर त्यांना वापरायला शकतं। ही खिडकी पण तुम्ही ओपन करू शकता, असं काही नाही आहे। नंतर जर आपण याच्या बाहेर आल्यानंतर ह्या डायनिंगच्या पलीकडल्या साईडला जर आपण गेलो तर 2 बेडरूमचं प्रावधान आहे, जिथे तुम्ही ह्या साईडला जर गेलात ह्या साईडला एक बेडरूम आहे जे मोठं आणि प्रशस्त आहे। याच्यातून तुम्ही बघू शकता 5-6 फूट जागा ह्या साईडला एक कपाट एक ठेवलेला आहे, 2-3 फूट जागा ह्या साईडला आहे, ह्या साईडला आला तर 3-4 फूट जागा। आणि इकडनं जर तुम्ही व्ह्यू बघितला तर इकडला जो व्ह्यू आहे तुम्हाला हा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा दिसतो। इकडे हे समतानगरचा जो बाकीचा एरिया आहे किंवा समोर ही दोस्ती जरी बघितली तुम्हाला तुमच्या घरातनं दोस्ती म्हणा, इकडं तर सध्या ओपन पडलेली ही लँड आहे। अशा पद्धतीचा ह्या बेडरूमचा व्ह्यू असणार आहे। आणि बेडरूमच्या ह्या साईडला जर आलं तर प्रशस्त आणि असं मोठं भरगतचं, म्हणजे हे असं बाथरूम आजकाल मिळत नाही, एवढं मोठं बाथरूम तुम्हाला। जुनं ते सोनं आपण म्हणतो, जुनं आहे त्याच्यामुळे याची कार्पेट वाईज। आणि बिल्डिंग काय तशी जर बघितली तर ग्राउंड प्लस 10 माळ्याची बिल्डिंग आहे, म्हणजे 10वा आणि 11वा डुप्लेक्स। आणि ह्या पद्धतीचं हे तुमचं बेड आहे। बेड लावून पण जागा किती तुम्हाला निदर्शनास येते नक्की। नंतर परत आपण ह्या साईडला जर आलो तर इथे ह्या लोकांनी स्टडी रूम आणि डायनिंगसाठी जागा ठेवलेली आहे, पण इथे बेडरूम चांगलं होऊ शकतं। आणि इथे यांनी भगवंताची एक मंदिर ठेवलेलं आहे
आणि भगवंताच्या मंदिराची त्या बाजूला खाण्यापिण्याचा प्रबंध, आधी इकडे स्टडी टेबल म्हणून त्यांनी ह्या साईडला पण असं लावून ठेवलं. आणि इकडलं पण तुम्हाला हवा ह्या बेडरूमला पण, ह्या रूमला पण हवा चांगली येईल, कारण इकडे पश्चिम साईडला हे पण खिडकी असल्या कारणानं. आणि नंतर जेव्हा आपण ह्या बेडरूममधनं बाहेर येणार आहोत किंवा स्टडी टेबलमधनं बाहेर येणार आहोत, त्यावेळेला तर हे वरती यांनी मार्बल लावून एक जिना आहे, मग याला प्रॉपर असं मार्बल बिरबल व्यवस्थित पद्धतशीर चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. ज्या घरामध्ये जास्त लोकांची संख्या आहे, लोकेशनचा आपल्याला विषय पाहिजे, तर ह्या सगळ्या अँगलने जर सेट केलं तर कोरम मॉलच्या मागच्या साईडलाच हे घर आहे. त्याच्यामुळे मला असं वाटते की ज्या मंडळींना कोरम मॉलच्या जवळ घर हवं आहे त्यांच्यासाठी हे घर उपलब्ध असू शकतं. खाली जेवढा मोठा बेडरूम आपण बघितला तेवढाच मोठा बेडरूम परत तुम्हाला आता हा आपण वरती बघतोय. थोडक्यात आता तिसरा बेडरूमचा आपला आता कार्यक्रम चाललेला आहे. तेवढंच मोठं बाथरूम, त्या तसाच पद्धतीचा व्ह्यू, तशाच पद्धतीचं परत वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला इकडे मोठं आणि प्रशस्त मिळू शकतं. अशा पद्धतीत पाऊस चाललेला आहे, पावसात आपण हा सगळा व्हिडिओ काढला आहे. कुठेही लिकेजचं प्रावधान इथे दिसत नाही. आता टॉप फ्लोअरला होता आपण 11व्या माळ्यावरती. परत इथे हा कडाप्पा लावून खाली स्टोरेजसाठी पण जागा उपलब्ध करून दिलेली आहे. इकडनं जरी बघितलं तर मोकळा व्ह्यू, सकाळचं ऊन मात्र ह्या घरामध्ये नक्की तुम्हाला मिळणार आहे. अशा पद्धतीचा हा बेडरूम आहे. ह्या बेडरूममधनं जर आपण परत इकडे जर आलो तर इथे परत एक तुम्ही फॅमिली रूम धरा, बेडरूम म्हणा, काय वापरायचं तुम्ही त्या पद्धतीने, किंवा लहान मुलांचं रूम पण म्हणलं तरी चालेल. आणि इथे मग वरती असं मस्तपैकी बाल्कनी टाईप म्हणा, आतल्या आत तुम्ही बाहेर तिकडनं हवा घ्यायची आणि इथं जरी काही बसायचं म्हटलं तरी बसण्यासारखा विषय नक्की आहे. इथे कपाटासाठी जागा आहे. त्याच्यानंतर ह्याच्या जर अपोजिटला आपण आलो तर इथं परत फक्त आंघोळीसाठी स्पेशल तुमचं हे लावलं आहे, काय म्हणतात त्याला, बाथटब लावलेला आहे. आणि इकडं परत वॉशरूमसाठी हात धुवायला यायला त्याला परत इकडे जागा आपल्याला व्यवस्थित ही पण आहे. इथे तुम्हाला स्टोरेजसाठी म्हणा किंवा त्यासाठी हेही तुम्ही वापरू शकता. असं मोठं प्रशस्त चांगल्या पद्धतीचं वॉशिंग मशीनसाठी पॉईंट पण बघा इथेच दिलेला आहे. याच्यामध्येच वॉशिंग मशीन पण तुम्हाला इथेच वापरायला नक्की मिळेल. आणि त्याच्यानंतर अजून एक सगळ्यात जेवढा मोठा हॉल होता तेवढाच मोठा वरती बेडरूम आहे, अशा पद्धतशीरपणे तयार केलेला. इकडे बघितलं तुम्ही तर स्टोरेज आहे. हे सगळ्या गोष्टींचं प्रावधान इकडे केले. कमी रूम वापरायचा तुम्ही, याच्यात दुसरं काय करायचं ठरवलं तरी चालेल, पण 4 BHK तर नक्की आहे. एक रूम तुम्हाला पद्धतशीर मिळतो. ही जागा अशी मोकळी ढाकळी तुम्हाला एवढी मिळते. आणि परत विशेष आणि सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की याच्यामध्ये तुम्हाला मोठं टॅरेस मिळतं, जे टॅरेस तुम्ही कपडे वाळवायला, स्वतःचा झुला लावायला किंवा बसायला, काय तुम्हाला तुमच्या पद्धतीने कपडे वाळ्या घालायला काय लावायचं ते तुम्ही लावू शकता. आणि परत तुम्हाला ह्या आपल्या ह्या टेरेसमधनं जर वरती बघितलं तर सुंदर चांगल्या पद्धतीचा असा डोंगराचा व्ह्यू, हवा, किंवा डॉग वगैरे जरी असतील तर मला असं तर डॉगसाठी पण ही चांगली जागा असू शकते. ह्या साईडला जर परत बघितलं तर बघा इकडे हे शेती वगैरे दिसते, समतानगरचं हे सगळा तुम्हाला सीनरी दिसतो इकडनं. सुंदर कोरम मॉलच्या मागच्या साईडला, तारांगण सोसायटीच्या जवळ इकडे ही दोस्ती पिस्ती सगळं इकडे ह्या साईडला आहे. अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. हा जो फ्लॅट आहे ना, हा फ्लॅट खरं तर ह्या मालकांना विकायचा आहे. ह्या विकण्यासाठी त्यांनी आपल्याला सांगितलं की बाबा सांगताना तर तुम्ही 3,60,00,000 रुपये सांगा, त्याच्यात समोर आवडलं एखाद्याला मग ते निगोशिएशनचा पार्ट राहील. याच्यामध्ये स्विमिंग पूल वगैरे काहीच नाही आहे, मार्केट वगैरे जवळ आहे, दवाखाने वगैरे पण जवळ आहेत, OC ते सगळं कंप्लीट झालेलं प्रोजेक्ट आहे आणि लोकेशन खूप सुंदर आहे. अशा पद्धतीचा हा डुप्लेक्स 5 BHKचा फ्लॅट, 3,60,00,000 रुपये सांगितलेली किंमत, त्याच्यात निगोशिएशन असणारा पार्ट असणार आहे. तर बघायचं असेल तर फोन करा, कारण नॉर्मली असे घरं मिळायला, मोठं घर म्हणा असं सिस्टमॅटिकली थोडं बनवलेलं अशा पद्धतीचं मिळायचं म्हणलं थोडा त्रास होतोच. ह्या लोकेशनला जर कोणी घर बघत असेल तर त्याच्यासाठी चांगलं मला असं वाटतं हे असू शकते. किमतीत पण चांगल्या आहेत. जर पुढं आपण घोडबंदर साईडला गेला तर किमतीच्या घराचे भाव जर विचार केला तर वेगळ्या पद्धतीनं आहेत. तर ठाण्यात पण आता पहिल्यासारखं राहिलं नाही आहे, ठाण्यात पण रेट वाढत चालले. त्याच्या पाठीमागचे कारणं हे आहेत की ठाण्यात जवळजवळ 2 ते 4 अशा वेगवेगळ्या डेव्हलपमेंट आहेत, त्याच्यामुळे मार्केट थोड्या वेगळ्या अँगलनं आहे. एक तर समृद्धी महामार्ग, दुसरा ठाणा टू मुंबई फ्रीवे, तिसरं ठाणा टू बोरवली टनल, आणि चौथं कोस्टल रोड, घोडबंदर टू खारेगाव तो कोस्टल रोड होणार. ह्या 4-5 गोष्टी आहेत, किंवा केम्स हॉस्पिटल आलेलं आहे. ह्या 4-5 गोष्टी ज्या आहेत त्या ठाण्यातल्या मार्केटला पुश करते चांगल्या पद्धतीनं. आणि राहिला प्रश्न कमी का व्हायला पाहिजे, का होईल कमी, सिमेंट कमी नाही आहे, कोणतीच गोष्ट कमी होत नाही, लोखंड कमी नाही, कसलंच काहीच कमी होत नाही, तर मार्केट कमी का होईल. तर त्याच्या पाठीमागचा उद्देश हाच आहे की प्रत्येकजण म्हणते की लय रेट आहेत, रेट वगैरे लय काही नाही आहे. आता जेवढं फ्लॅट आहेत त्याच्यापेक्षा लोक पण तेवढे वाढत चालले आहेत.
कमी होण्यामागचं काय कारण आहे की बाबा सरकार असं काय करणार आहे का की सिमेंटचे भाव कमी करणार आहेत, लोखंडाचे भाव कमी करणार, पेट्रोल डिझेल हे सगळं काही कमी होणार आहे का? हे सगळं काही कमी होणार नाही. ज्याच्यामुळे ते जे आहे ते असंच राहणार आहे. तर कमी होण्याचा काही संबंध मला तरी नक्कीच काही दिसत नाही आहे. की फक्त शो शायनिंगमध्ये कधीतरी काही जास्त पैसे जातात, पण आता सत्य आहे ते तुम्ही कोणीच नाकारू शकत नाही. वडापाव 20 रुपयाचा आहे, तोच वडापाव बर्गरला गेलं तर तीच बर्गरच आहे. ते पावामध्येच त्याला वडापाव घातलेला आहे, पण त्याची किंमत 150 रुपयापर्यंत होते आणि ह्याची 20 रुपये किंमत आहे. काम दोघांचं सेमच आहे, पोट भरणे, पण ते पोट भरण्याची पद्धत कशी आहे तर तीच ह्या लाईनमध्ये पण असंच विचार करा. हे सगळे म्हणतात ते असं ते तसं काही नाही आहे. मला तरी असं वाटते की काय परिस्थिती आहे, तर मला असं वाटतं म्हणजे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा की काय परिस्थिती आहे. अशाच पद्धतीचे तुम्हाला सगळ्यांना रोज नवीन नवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. माझ्या बोलण्यात काही चुकत असेल तर मला माफ करा. मला व्यवस्थित समजवायचं होतं, एवढाच त्याच्या पाठीमागचा उद्देश होता, बाकी दुसरा काही उद्देश नाही. असेच घरं आम्ही रोज तुम्हाला दाखवतो, रोज तुम्ही घरं बघा, आम्हाला जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करा आणि तेवढं ते लाईक्स शेअर हे ते सगळं करा, जेणेकरून आम्ही परत अजून नवीन नवीन चांगल्या चांगल्या पद्धतीचे घरं तुमच्यासमोर घेऊन येत राहू. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.